आषाढी एकादशी निमित्त चंद्रभागेतरी वैष्णवांचा मेळा जमलेला आहे आणि आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरीमध्ये पोहोचलेले आहेत। विठुरायाची पंढरी सध्या भक्तिरसामध्ये हरवली आहे आणि अवघा चंद्रभागा तीर सध्या टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये दुमदुमून गेलेला आहे। तर पंढरपूरमधले आपण दृश्य बघतोय, सगळे भाविक आज मोठ्या भक्तिभावाने आपल्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी एकत्र आल्याचं बघायला मिळत आहे। चंद्रभागेच्या तीरावरची आपण ही दृश्य पाहतोय। अखंड भक्तिरस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। वैष्णवांचा मेळा साक्षात भरलेला या ठिकाणी आपण बघतोय। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये अवघा परिसर हा दुमदुमून गेलेला आपल्याला बघायला मिळतोय। आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी सगळ्यांच्या नजरा या आतुरलेल्या आणि या नंतर सगळे भाविक हे दर्शनासाठी एकत्र आलेले आहेत। तर या संदर्भात नाशिकमध्ये नेमका कसा उत्साह दिसतोय तो सुद्धा पाहूया। आज लाखो वारकरी हे पंढरपुरामध्ये विठुरायाचं दर्शन घेत आहे। मात्र ज्या वारकऱ्यांना थेट पंढरपुरात जाता आलं नाही असे वारकरी हे आपल्या शहरात असलेल्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेत असतात। नाशिकच्या कॉलेज रोड परिसरामध्ये असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये देखील अशा स्वरूपाची गर्दी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। रांगेमध्ये वारकरी या ठिकाणी येत आहे, भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी दर्शन घेत आहे। या मंदिराचे जे विश्वस्त आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। पवन तुपसाखरे जे आहेत ते या मंदिराचे विश्वस्त आहे। काय सांगाल, कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे? आजच्या दिवशी हजारो वारकरी या ठिकाणी इकडे वारकरी येत आहेत, तर प्रत्येक भाविकांना प्रसादाची सोय केली आहे। परत हरिपाठ घेतला जातो मंदिरात। त्यानंतर दरवर्षी तर आपण लगभग 10 ते 15 हजार भाविक येतात आणि देवाचं दर्शन घेतात आणि त्यानंतर पूर्ण दिवस कार्यक्रम चालू असतो। वारकरी म्हणून आमची एवढीच भावना आहे का सगळ्यांनी यावं, इथं व्यवस्थित दर्शन मन भरून देवाचं दर्शन घ्यावं, प्रसाद घ्यावा आणि दरवर्षी यावं। म्हणजे मग इथं 2 मिनिटं देवापुढे उभं राहून तुम्हाला दर्शन घेता येईल आणि आम्हालाही त्याचा आनंद घेता येतो। खूप आनंद वाटतोय। आज आपण असं पंढरपूरला तर जाऊ शकत नाही एवढ्या गर्दीत, पण आज नाशिकमध्ये इथं विठ्ठल मंदिर आहेत भरपूर, त्याचा असंख्य भाविकांना लाभ व्हावा हीच प्रभूचरणी इच्छा। बोल हरी हर हर महादेव। दर्शनासाठी आलोय, पांडुरंगाला भेटायला नाही तिथे जाऊ शकत पंढरपूरला, तर इथे आलोय आणि एवढंच मागणं आहे की भरपूर पाऊस पडू दे, सुबत्ता येऊ दे, बळीराजाचं स्वप्न पूर्ण होऊ दे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज।